नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आता बघा, आज आम्ही दोघांनी तयारी केली आहे. वैशालीच्या नंतर उठून मी तयारी केली, मी फ्रेश झालो, पण अजून वैशालीनं फ्रेश झालेली नाही आहे. वैशाली अजूनही साडी घालत आहे. आज तिचा मूड झाला म्हणून ती साडी घालत आहे. चला तर मग बघूया आपण ती काय काय करत आहे याच्यामध्ये. अजून तयारी नाही केलीस तू? एवढा वेळ लागतो का? आणि आज साडी का बरं घातली तू? तुझा मूड झाला म्हणून साडी घातली. हो, छान घातली साडी. आता किती वेळ लावणार आहेस तू? लवकर चल ना आता बाहेर. हा असा पसारा ठेवलायस तू? सगळा इथं पसारा ठेवलास आणि तू आवरायला लागलीस. हो, इझिली होते, पण तुमचा मूड झाला म्हणून तुम्ही साडी घातली. आता आम्ही काय घालायचं? बरं, ठीक आहे, चला आता आपण जाऊ. बघा मित्रांनो, वैशाली तयार झाली आहे, पण आता ती आवरत आहे. आम्ही आज छान जाणार आहोत. एक इथे जवळ मंदिर आहे आणि थोडंसं आज मला कणकण वाटत आहे. आणि खूप दिवसानंतर, फर्स्ट ब्लॉगच्या खूप दिवसानंतर मी हा नवीन ब्लॉग बनवत आहे. माहीत नाही कसा होत आहे, पण खूप खूप दिवस झाले, जवळपास 2 मंथ्स झाले असतील. त्याच्यानंतर आम्ही हा ब्लॉग बनवत आहे, कारण की त्याच्यानंतरचे काही दिवस खूप म्हणजे कामामध्ये बिझी आणि काही घरातल्या गोष्टी याच्यामध्ये गेलेले होते. ते असं की बाबा, वैशालीची राहिलेली प्रेग्नन्सी हा सगळ्यात मोठा विषय, आणि चेकिंग करणं, सोनोग्राफी काढणं आणि इतर काही गोष्टी ह्या चालू होत्या. आणि जस्ट आता आम्ही पुढं आलो आहेत आणि तिचा 4 मंथ्स चालू आहे असं समजलं आहे मला. बोल वैशाली, झालं का तुझं? साडी घालायचं म्हणलं की खूपच उशीर लागतो. नाही लागला उशीर, किती लवकर घातली. काय काय लावायलीस तू? सिंदूर, लिपस्टिक. पावडर तर लावलं पण नाही. पावडर नाही लावायची. अशा गोष्टी आहेत सगळ्या. चला आता जाऊ आपण मंदिरात छान बाहेर फिरायला. वैशालीची आता पूजा चालू आहे. दिवा लावलाय तिनं, आणि आज सोमवार आहे ना, तर आम्ही मंदिरात पण जाणार आहोत. बघितलं तिनं. आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहे. आता आम्ही आमच्या देवापुढे दिवा वगैरे लावलेला आहे आणि आम्ही आता सोमवार आहे म्हणून महादेवाच्या मंदिरात जाणार आहे. बरं, कशी वाटतीये? मी माझं देवघर आणि दिवा लावलेला तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, इथं दिवा लावलेला आहे. फॅन चालू आहे म्हणून दिवा विझणार वाटते. बंद करा फॅन.
चालू आहे. हे सकाळची देवपूजा केलेली आहे. इथं गाय ठेवलेली आहे छान आणि अशी मी आज साडी देवपूजा. घातली. कशी दिसत आहे मी? पिंक कलरची साडी, एकदम छान. गळ्यात पण घातलेलं आहे सोन्याचं ring. वाव. चला बघा आता आम्ही हे साडी घातलेली आहे वैशालीनं आणि मी हा ड्रेस घातलेला आहे. कसं सांगा कोण भारी दिसते याच्यामध्ये? सगळ्यात भारी मी छान नाही, दिसते. तुम्ही सांगा. तुमच्याकडून आम्ही एक्सपेक्ट करतो की आमच्या दोघांमध्ये कोण छान आहे. पण हां, आम्ही दोघंही सुंदर आहोत. माझ्यापेक्षाही सुंदर अशी मला वाटतंय. आहेच मग मी सुंदर आहे. हो. आता बघा हे असं आमचं आउटफिट तयार झालेलं आहे. हा. वैशालीला खूप दिवसांनी साडीमध्ये बघतोय. मस्त दिसतेस. छान दिसते. कुणाची नजर नको लागायला तुला. नाही. तर आता हे आमचे अशी फोटो काढलेले आहेत. बघूया आता आपण पुढं आम्ही मंदिरात जातोय तर कसा राहील. तर बघा ही आमची पार्किंग आहे आणि ही माझी गाडी. मी ज्युपिटर वापरतो कारण की मला काही साहित्य नेणं वगैरे यासाठी लागते. आणि आता बघा आम्ही मंदिराकडे निघालेलो आहोत. जाताना आम्हाला हे एक मंदिर लागतं, दत्त मंदिर. इथे महादेवाचं एक मंदिर आहे पण इथे गर्दी आहे त्याच्यामुळं आम्ही आता दुसरीकडे मंदिरासाठी जातो आहेत. ही मेट्रो पण आम्हाला दिसते जाताना आणि मेट्रो स्टेशन आमच्या एकदम घरापासून खूप जवळ आहे. मंदिरात आम्ही जस्ट आलोत. हे महादेवाची पिंड खूप छान असं मेट्रो स्टेशनला लागून आहे हे मंदिर आहे. हॅलो, आज आम्ही महादेवाच्या मंदिरात. आता आम्ही मंदिरात गेलो होतो ना, पहिल्या मंदिरात आम्ही गेलो तिथं थोडीशी जास्त गर्दी होती. मग आम्ही नंतर पुन्हा दुसऱ्या मंदिरात आलो, तिथं पण गर्दी होती. आणि पहिल्या मंदिरात ॲक्च्युली साफसफाई वगैरे सगळ्या गोष्टी करत होते आणि म्हणून मग आम्ही जास्त वेळ काही थांबलो नाही तिथे, जास्त वेळ होईल म्हणून. नंतर आम्ही दुसऱ्या मंदिरात आलो. मग इथे सुद्धा थोडीशी लाईन होती. ती लाईन वगैरे सगळी झाली कंप्लीट. आम्ही दर्शन वगैरे पण घेतलं. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला महादेवाचा व्हिडिओ टाकू, छोटासा एक व्हिडिओ काढला आम्ही, क्लिप ते टाकू. आणि छान दर्शन झालं आमचं. आता आज सोमवार आहे, सगळ्या गोष्टी पूजन वगैरे पण करता आलं. शांततेत पूजा झाली. चला बाय. हे महादेवाचं मंदिर दाखव. हे महादेवाचं असं छान मंदिर आहे. आता आम्ही गाडीवर निघालेलो आहे. छान हवा आहे, खूप मस्त वातावरण आहे आणि आमच्या हो गाडी चालवत आहे आणि मी मागे बसलेली आहे. आज पाऊस पण जरा जास्त झाला म्हणून थंड वातावरण आहे बाहेर. आणि वैशालीकडून खूप छान असं आहे असा शब्द निघतो. जाता जाता माझ्या मनात एक विचार चालू होता की आज संध्याकाळी जेवणामध्ये काय बनवू. अहो आज काय खायचं? तुम्ही म्हणता आ? तुम्ही काही पण बनवा, आम्ही खायला तयार आहे. बरं चालेल. मी आज मस्त झटपटीत टेस्टीदार गव्हाचे धिरडे बनवणार आहे. चालेल का? ओके. तर आम्ही जाऊन आलेलो आहोत बाहेरून. आता जस्ट आम्ही पोचलो. तर हाय. आता जस्ट आम्ही घरात आलो. थोडंसं सर्दी वगैरे कफ वाटत होता म्हणून आऊसाठी आज गोळ्या पण आणल्यात मेडिकल मध्ये जाऊन. काय व्हायलंय? सर्दी, अजून सर्दी, ताप. हा अजून बाकी काही नाही. बघा आमच्या तब्येतीची सगळी खबर इकडं बरोबर असते. फ्रेश हवा आली पाहिजे. फ्रेश हवा ह्यांना हमेशा लागते. म्हणून आल्या बरोबर यांनी खिडकी उघडायचं काम आणि सकाळी उठल्याबरोबर खिडक्या, पडदे, दरवाजे उघडायचं काम यांच्याकडे असतं. असं आहे. तर आता आम्ही होतोच जरा फ्रेश. आणि आज वैशाली काहीतरी असं छान चटपटीत बनवणार आहे. तिला मी पण अशी मदत करू लागतो. आणि आता तिला 9 वाजता तिचा एक क्लास. गव्हाच्या पिठाचे धिरडे करणार आहे मी. अच्छा, हे विदर्भाचे स्पेशल आहेत का? हो. हो का?
छान लागतात ते. हो. ओके चला तर मग बघूया आपण.